थँक्यू सो मच महेशजी धुळे सर आणि तुषारजी शिंदे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. एक मोठ्या मॅचला सुरुवात होती आहे. खरं तर 20 मिनिटाचा अवधी आहे. टायमर आपण ऑन करतोय, लक्षात असू द्या. सलामी जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. आता दाखल झाली 8 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल खेळपट्टीमध्ये आदळला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. जय तोडोबा कलम विरोधात कापरी सिद्धी पाले या दोन टीमच्या दरम्यान मोठी मास तुम्हाला पार मिळेल. स्टॅकिंग एंडवरती बॅटर तुम्हाला पार मिळतोय मिलिंद थोरवे आणि त्याच्या साथीला मनीष कोलेकर ही जोडी तुम्हाला पार मिळेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाला इथे मात्र कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉल तुम फेक करतात. दरम्यान एक चिक्की सिंगल इथे एक बडी जाईल. टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम कापरी सिद्धी पाले या संघाच्या माध्यमातून आणि आता बॅटिंग करत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती आहे. यावेळेला देखील पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होतोय. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल पूर्णपणे स्थिरावलाय. वेलकम केडी करण धुळेंचा अकबर झाले बदलापूरचा बंडर बॉय नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. स्वागत आहे. षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत आपण पाहतोय जबरदबल 4 चेंडू टाकलेत, त्यामध्ये एक वाईड होता आणि धावफलक तुम्हाला पार मिळेल पूर्णपणे स्थिरावले 3 या आकड्यावरती. इष्टाच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल केली आहे. गोरदा तुम्ही पाहताय पंकज बदे गोरदाची मार्कवरती आता दाखल झालाय या मॅचमध्ये. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 ओव्हरची ही देखील मॅच आपल्याला जरूर पार मिळेल. अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना काय गोलंदाजी करतोय पंकज बदेला तुम्ही पाहताय. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज पंकज बदे सध्या घडीला भरपूर ट्रेंडिंगवरती नाव आहे. कारण नुकताच झालेली स्पर्धा आमदार चषक, त्या स्पर्धेमध्ये रातो के कातील खरतर RCC पेठ संघाला देखील परास्त केलं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा स्टॅकिंग एरियावरती तुम्ही पाहता मनीष कोलेकर आहेत. सलग तिसरा चेंडू आता बीट होत असताना षटक क्रमांक पहिलं संपन्न झाला आहे आणि धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत फक्त 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय इथे मात्र चुकला की काय या मॅचमध्ये हे देखील चित्र आपण पाहतोय. कारण जवळ पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फक्त 3. कलम या दोन टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पार मिळते. एका बाजूला श्री मलंकडचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला नेरळचं क्रिकेट तुम्हाला जरूर पार मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाज योगेश आता दाखल झाला या मॅचमध्ये. कमबॅक करायचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं. स्टॅकिंग एंडवरती ज्याने ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 1 गाजवलाय असा खेळाडू तुम्ही पाहताय मनीष कोलेकर मैदानावरती दाखल होतोय. 3 बॉल तो सलग डॉट जरूर झालाय, परंतु इथून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न तो करेल. फुलटॉस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला खेळाडू पुढे सरकतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान एक सिंगल इथे माहिती आहे. सिंगाच्या साथीनं धावफलक पुढे आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 4 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. धावफलक आता हळूहळू पुढे सरकत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या होत्या, परंतु आता इथून धावफलक हालतंय. कारण 4 आकड्यावरती धावफलक जाऊन स्थिरावलंय. मिलिंद थोरवे त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मनीष कोलेकर ही जोडी मैदानावरती अजूनही खेळते, जे मात्र सलामीला दाखल झालेत या मॅचमध्ये. इथे लाईन चेक करावं लागेल. चेंडूचा पाठला केला होता यावेळेस मात्र मनीष कोलेकरनं, परंतु त्यानं पाहिलं लाईन खराब. बॅटचा चेहरा ओपन जरूर केला होता, परंतु पुन्हा एकदा लाईन खराब असल्या कारणानं बॅटचा चेहरा त्याने बंद केला आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 5 या आकड्यावरती तुम्हाला 5 मिळेल. चांगली गोलंदाजी इथून करतोय गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक 2 योगेश ऑन साइडला खेचलाय मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला बॉल चाललाय मेडिफिकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला वार मनीष कोलेकरचा पांड्याच्या बाटमधून षटकार. मस्त क्या बात आहे. हे टायटल सॉन्ग होतं मनीष कोलेकरचं. त्याच्या बाटमधून षटकार आलाय. डीजे गणेश पाटील मांगरूळचे त्यांच्या माध्यमातून संगीत आपण ऐकतोय. षटकार आलाय. सफल झाले मिस्टर 360. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बरोबर आपण पाहिलं ताकद या बरोबर नजाकत बॉल सीमा पार सलगचा दुसरा आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाल मिळेल 18 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धाबा खर्च करतो योगेश. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर म्हणावी लागेल योगेशच्या माध्यमातून परंतु कमबॅक करायचा प्रयत्न त्याला देखील इथून करावा लागेल. इथे देखील बॅटला बॉल स्पर्श जरूर झालाय म्हणजे ती सिंगल. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉलला तुम फेक करतात. पुन्हा एकदा की सिंगल. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 2 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बरोबर आतापर्यंत 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे विद्युत वितरणचे आमचे मेंबर रोशनजी मुसळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 ओव्हरच्या अंती धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 3 तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धाबा वसूल केल्या. पांड्याच्या माध्यमातून 2 षटकार आपण जरूर पाहिले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवरपची संचारबंदी आता पाबंदी पूर्णपणे हटपून लावली आहे आणि त्या मुळूच की काय पुन्हा आता गोलंदाजी मार्गवरती आता दाखल होतोय पंकज बदे हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. स्वप्नील बनसोडेला देखील तुम्ही पाहाल या मॅचमध्ये खेळत असताना एक चांगला क्रिकेटर आहे. चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळलाय. जे ताडोबा कलम या संघासाठी खेळत असताना गोलंदाज सज्ज होतो. रॅटम ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. पांढरा इथून मात्र मैदान सोडावं लागतं. हा पहिला धक्का टीम का प्रसिद्धी पाले संघाला.
तुम्हाला बाल बेल पहिला बॉल ऑन साईडला ढकललाय दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर इथून आता मैदान सोडावं लागेल सागरला अजून एक धक्का टीम पाले संघाला बॅटर आउट सिद्धार्थ आता दाखल झालाय या मॅच मध्ये संघर्ष वाढलाय पाले टीमचा देखील कारण एकामागे एक फरदाच आउट होत गेलेत रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी अस्त्र चालवायचं होतं नाही जमलं संपर्क नव्हता व्यवस्थित बॅट आणि बॉलचा त्यामुळेच की काय एक सिंगल धाव इथे माहिती आहे लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव इथे ऍड होती आहे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाल बेल 22 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना सिद्धीची सोनावणे जे सेवा फाउंडेशनचे आमचे सदस्य आहेत त्यांचंही कौतुक व्हायला हवं इथे देखील गोल गिरकी घेतली होती पुन्हा एकदा इनफिल्डच्या बटन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लेग स्टिकच्या वरून हा बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट खेळला आतापर्यंत टीम जय ताडोबा कलम संघाच्या माध्यमातून या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्यांनी केलाय जरी दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा इथे मात्र खर्च केला गोलंदाजानं तर देखील पुन्हा एकदा कमबॅक करतोय षटक क्रमांक 3 च्या खेळ प्रगतीपथावरती असताना टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईल फटका खेळला खेळाडू मिडऑफचा पुढे सरकतो दरम्यान यस त्या उद्ध्वस्त गेल्या होत्या परंतु बॅटर सेफ असतील दरम्यान धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना विकी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील जे आमचे स्कोरर आहेत धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक 3 पंकज बदलेला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करतोय इथे फटका चांगला आहे ऑन साइड बळबळा स्कोर लागला क्षेत्ररक्षक उपस्थित मिळेल ती सिंगल सिंगलच्या साथीने धावफलक 24 च्या आकड्यावरती आता जात असताना षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपन्न झालाय पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 3 आणि आता या षटकामध्ये धावा खर्च केला 4 पंकज बदेनं त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या तीन ओव्हरचा खेळ संपन्न झाला धावफलकावरती 24 धावा षटक क्रमांक 4 आकाश आकाशचा पहिला बॉल ऑन साइडला खेचून मारलाय चेंडू बराच काळ हवामध्ये तरंगतोय मुक्त संचार करत असताना परंतु इथे जेल ड्रॉप बिगिट करण्याचा प्रयत्न फसला होता डीप मधून भरपूर वेगाने खेळाडू पोहोचला परंतु प्रॉपर तो बरोबर तर पोहोचू शकला नव्हता त्यामुळेच की काय जेल इथे ड्रॉप झालाय 2 धावा इथे मिळतात आणि आता धावफलक 26 आकड्यावरती तुम्हाला बारबॅल कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय या बादमध्ये टीम जयताडोबा कलंब संघाच्या माध्यमातून परतो स्लॉगरचं षटक आहे त्यामुळे आता हाणामारी सुरुवात केली आहे पुन्हा आता बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय बॅटची मी म्हणेन वरची कडा घेतली असल्याच्या मागे फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला ज्याने एक सुंदर झेल टिपला आणि अखेर आता अजून एक धक्का लागतो टीम बाले या संघाला फलंदाज बाद
मॅच जर्मन क्रिकेट संघ जोबेली आणि त्याच्या विरोधात नेरळ पिंपलोली असा सामना होणार आहे. आमची सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य गौतमजी सोनामणे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे बडपूर्वक स्वागत. जे स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत. गतीमध्ये मिश्रण चंद्र पेस बोट बिकवली फिंगर रोल केली परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. जर्मन जोबिली विरोधात नेरळ पिंपलोली दोन टीमचे कॅप्टन आपण आल्याची नोंद करा. चला करंदुळे पोहोचलेत जोबिली टीमचे कॅप्टन त्यामुळे आता नेरळ पिंपलोली आपण देखील आल्याची नोंद करा. ऑन साइडला हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या आबाकाच्या बाहेर त्याच्या हाताला ब्रश करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. नक्की घडलंय का? अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. 29 धावा 34 धावा माफी असावी. आकाशवरती आक्रमण चालवलाय जरूर. एक षटकार वसूल केलाय. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न फटका हा देखील फसला. एसटीच्या मागून एसटी रक्षक पोहोचतोय. बॉल तो फेक करेल. 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर पंचांनी घेतला DRS. रिव्ह्यू सिस्टीम ऑन आहे त्यामुळे आता आपण चेक करू नक्की घडले का. सॉफ्ट सिग्नल पंचांचा नॉट आउट आहे त्यामुळे आता चेक केलं जाईल. DK आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जे मात्र कळवतील नक्की घडलंय का. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे का इथे मात्र ते देखील आपण चेक करू. नॉट आउट. आकाश या वेळेला देखील बॅटचा फ्लो जबरदस्त होता परंतु संपर्क नव्हता बॅटर बॉलचा. भरपूर वेगानं बॉल मात्र निघून चालला सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉलपावची सभा देत असताना षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतो एक षटकार जरूर आलाय परंतु पुन्हा एकदा आकाश कमबॅक करतो या बासमध्ये कारण त्याला देखील माहिती आहे समोरचा संघ देखील एक दादा संघ. इथे फटका हा देखील चांगला आहे. स्कोअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरचं अंतर कापतोय आणि अखेर एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना अजून एक धक्का लागेल टीम पालेगाव संघाला. फलंदाज बाद. छत्रपती विजय कोलेकर आलेत आणि गुणदात धीरज. विजय कोलेकर विरोधात धीरज असा बॅटल आता रंगेल. षटक क्रमांक 4 चा खेळ देखील आता संपन्न झाला आणि 4 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 36. पहिला बॉल ऑन साइडला घेतलाय मिड विकेटला. खेळाडू उपस्थित एक सिंगल देते एक बडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय. 2 धावा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसरी धाव देखील भरपूर वेगानं इथे एक बडी गेली आहे.
2 धाबा इथे जोडल्या जातील. धावफलक 38 38 धाबा. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या 5 मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय विजयच्या साथीनं मैदानावरती बॅटर खेळतोय मिलिंद, जो सलामीला दाखल झाला. इथे देखील क्रॉस बॅटनं फटका खेचायचा होता, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅटरने बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ आता परत संपन्न झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना इथे फटका चांगला ऑन साइडला खेचलाय. सेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बॉलला पाहता पाहता मी म्हणेन अक्षरशः त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं, परंतु बॉल सीमा पार. षटकार. चला असं संगीत आले तर आमचे डीके थोडेसे नर्वस होतील. इथे देखील बॅटची कडा होती. एसच्या मागे एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकार आलाय त्याच मिलिंदला इथून मैदान सोडावं लागेल. फर्नास बाद. सन्माननीय समाजसेवक शिवरामजी गोडांबे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यासोबत आपण पाहतोय समाजसेवक संतोष जागळे साहेब, समाजसेवक सन्माननीय श्रीमान हिरामनजी सोनावणे साहेब, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांच्या मांदियाळीचं आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथे शेवटचा बॉल जो राहिला पण आता गुरुदाच्या नाबावरती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. त्यामुळे आता 46 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला टीम जोवेली संघाचे कॅप्टन आणि टीम नेरळ पिंपलोली संघाचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस संपन्न करू. चला तिन्ही मॅचमध्ये 45 धावा बनल्यात आणि आता 46 धावांचं टार्गेट आहे. हा योगायोग आहे, कारण टॉस जिंकत असताना आपण पाहिलं बॅटिंग घेतली टीम पालीगावनं, त्यांनी देखील धावा इथे बनवल्या 45. टॉस जिंकत बॅटिंग घेतली मी म्हणेन टीम वानिवळी संघानं, त्यांनी देखील बनवल्या 45 आणि आता या मॅचमध्ये 46 धावाचं टार्गेट आहे. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक माडी धुळे सर, परंतु टॉस बॉक्समध्ये जोडले जातील तुषारजी शिंदे सर, जे या स्पर्धेला लीड करतात. धन्यवाद. नेरळ संघाचे संघनायक विनंती, आपण टॉससाठी या. नेरळ संघाचे संघनायक आपण या टॉससाठी. नेरळ पिंपळवली संघाचे संघनायक, जोविली संघाचे संघनायक दाखल झालेत. करण धुळे, आपण देखील या. विनंती.
असा कॉल होता आणि छापा ॲज इट इज आलाय. नेरळ पिंपळी संघाने टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. निर्णय सांगा, निर्णय काय असणार आहे? बॉलिंग. बॉलिंग करण्याचा निर्णय आपण का घेतलात? कारण की आम्हाला चेस करायला खूप हे वाटतं, चांगलं वाटतं. चेस करायला चांगलं वाटतं म्हणून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप छान आयोजन आहे ना, आम्हाला इथे खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. टॉस जर जिंकला असता चौवेली संघात निर्णय काय असता? आम्ही बॅटिंग केली असती. निर्णय तुमच्या पथ्यावरती पडला कुठेतरी? नाही असं काही नाही की म्हणजे बॅटिंगच करणार होतो, कारण आम्ही इथे भरपूर क्रिकेट खेळतो आणि ग्राउंडचा कंडिशन माहिती असल्यामुळे थोडाफार बेनिफिट भेटतो. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेरळ पिंपळी संघाने टॉस जिंकलाय. बोथ द टीम ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. नेरळ पिंपळी ऑन द टॉस अँड अप टू बॉल. गोलंदाजी ते करतील हा निर्णय असेल आणि जवळी संघ आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत. ही न्यूज आहे टॉस बॉक्समधून. बदलापूर कुळगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय हेमंतजी चतुरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय हेमंतजी चतुरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय हेमंतजी चतुरे साहेब माजी नगरसेवक बदलापूर कुळगाव नगर परिषद आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय माडे धुळे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. 46 धावांचं लक्ष्य मॅच तुम्ही पाहतात. एका बाजूला कापरी सिद्धी पालेगाव आणि दुसऱ्या बाजूला जय ताडोबा कलम. या दोन संघांदरम्यान पहिला सामना आपण पाहिला तर जो धाबा डिफेंड करत असताना सामना जिंकला होता टीम जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईने. पत्ती अगदी आपण पाहिलं तर प्रति षटकामध्ये सातत्यानं आपण पाहतोय धाबांचा ॲव्हरेज तोच पाहायला मिळाला प्रत्येक मॅचमध्ये. कारण 45 धाबा या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हा योगायोग आहे. या दरम्यान आमचे संतोष दादा सोनावणे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गौतमजी सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत. आणि नुकताच या स्पर्धेला भेट देण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय हेमंतजी गजानन चतुरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाज कापरी सिद्धी पालेगावच्या वतीनं मिलिंद थोरवे. स्ट्राईक एंडला फलंदाज धीरज. नॉन स्ट्राईक एंडला पंकज. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल चालला अलॉंग द कार्पेट डीपमध्ये बेड विकेटला बळेल फक्त एक सिंगल धाव. श्री गणेशा या ठिकाणी होत असताना आपण पाहतो एक या धाबसंख्येने. अत्यंत चांगलं क्रिकेट तुम्हाला दोन्ही संघाच्या वतीनं आपण पाहतो. आमचे ऑफिशियल स्कोरर रोहन आम्हाला सांगतायत की 45 धावा आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये प्रत्येक संघाच्या पाहायला मिळाल्या. 46 धावांचं टार्गेट या तीनही मॅचमध्ये पाहायला मिळालं. परंतु पहिला सामना डिपेंड झाला, त्यानंतर सामना चेस झाला. परंतु या सामन्याचं उत्तर काय असणार आहे? या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे मिलिंद थोरवे. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने वॉड स्ट्रोक. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला चौकार. राऊंड विकेटने यावेळेस आपण पाहतोय चेंडू टाकण्याचा प्रयत्न.
अत्यंत सुंदर गोलंदाजी, लगेचच कमबॅक करण्यात आला. षटक क्रमांक आपण पाहतो पहिले चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि आता पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, परंतु ऑन साईडला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळेल 30 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलंय आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत 6. एक चौकार जरूर पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना पंकजच्या पाठमधून 2 खेळाडू सलामीवीर जय ताडोबा कळम संघाची ही सलामीची जोडी आहे. 46 धावसंख्येचं लक्ष्य. नेक्स्ट मॅच एका बाजूला पिंपळोली तर दुसऱ्या बाजूला जन्मा जोवेली. राऊंड विकेट ऑन साईडला अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल सीमा पार, जबरदस्त तडाखा, मॅक्सिमम बिग हिट षटकार. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जय ताडोबा कळम संघाची आहे, कारण द्वितीय सत्रामध्ये 46 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय धमाकेदार सुरुवात झाली आहे. बलिन थोरवेच्या बरोबर एक चौकार एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या पुढे चालली आहे ती 12 वरती. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अंपायर सिग्नल या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित यष्टांवरती हा चेंडू लागलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर या ठिकाणी DRS गणात आलाय, परंतु तो कशासाठी हे आपण चेक करणार आहोत. पंच चला फेअर डिलिव्हरी असणार आहे, कारण चेंडू अष्टांवरती लागलेला आहे. या सुखदेवदादा मडवी यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. काल वाडेघर संघाचे पुरस्कर्ते होते आणि आज स्वतःच्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ह्या सुखदेवदादा मडवी यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. LED बेल्स आहेत आणि अगदी आपण पाहतोय कुठेतरी त्या बेल्स ऑन झाल्या, परंतु त्या खाली जर पडल्या असत्या तर तिथे फलंदाज बाद देखील झाला असता. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं ॲक्शन रिप्लेमध्ये. आमच्या टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट हे वाहिनी दाखवतात. सागर येतात बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. थोडंसं शांत क्रिकेट आहे. चौकार षटकार आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये संघ पोहोचलाय. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय सागरचा पडल्यानंतर थोडंसं टेक ऑफ झालाय आणि यष्टीरक्षक मनीष कोलेकर अर्थातच सर्वांचा लाडका खेळाडू पांड्या याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो, तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. हो, या ठिकाणी ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वार लेग लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर, परंतु या ठिकाणी अंदाज चुकलाय आणि आता एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार 4. ते जय ताडोबा कळम संघ याच खेळीसाठी जाणला जातोय. समोर कोणता संघ आहे हे त्यांना माहिती नाही, परंतु अगदी आपण पाहतो त्यांच्या बरोबरात कसा खेळ आपल्या संघाचा चांगला होईल याकडे त्यांचं अधिक लक्ष असतं. सलामीला येत असताना आपण पाहतो चांगली सुरुवात त्याने केली आहे. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. जबरदस्त कमबॅक आपण पाहतोय षटकामध्ये करत असताना. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा पाहायला मिळते.
खऱ्या अर्थाने सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा स्वर्गीय कबीर स्मृती चषक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकण्याचा हा प्रयत्न आपण पाहतो गोलंदाजाचा. आणि आता भन्नाटबाई घ्या अक्षरशः डॉमिनेट करत असताना बॅटरला आपण पाहतो लेफ्ट हँडर बॅट्समन समोर आहेत आणि ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना काय कसरत लागली आहे ती गोलंदाज सागरची. हजरमान आपण पाहतो काही मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे फटाक्यांच्या आतषबाजीत. शेवटचे अंतिम स्टील 2 टू गो. ओ लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. चौकार आल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे सागरने. अप्रतिम षटक हाताळलंय आणि आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. सेकंड पॉवर प्ले तुम्ही पाहतायत. शेवटचा बॉल. ओ व्हॉट अ स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि सरळ फेकून दिले लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतील 6. ठोकला षटकार. दोन षटकांमध्ये धावा बदल्या गेल्यात 22 आणि आता विजयासाठी 18 बॉल 24 धावांची गरज आहे. 18 बॉल 24 धावाचं इक्वेशन या मॅचमध्ये असणारी टीम जय ताडोबा कळम संघासाठी. समोरचा संघ कापरी सिद्धी पालेगाव हा देखील एक दर्जेदार संघ आपण पाहतो. अंबरनाथ बेल्टमधून हा संघ सातत्याने आपण पाहतो एक चांगला दर्जाचा खेळ करत असतो. अगदी आपण पाहतो व्यावसायिक संघामध्ये सुद्धा मनीष कोलेकर असतील विजय कोलेकर असतील या खेळाडूंची वर्णी लागत असते. मिलिंद तोरवे असतील सागर असतील असे अनेक खेळाडू आहेत. अगदी आपण पाहतो त्यांचं सुद्धा विश्लेषण व्हायला हवं. 18 बॉल 24 धावांची गरज. 5च्या दिशेने आपण जाणार आहोत आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज तेजसला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. निर्णायक षटक असणारे या मॅचच्या दृष्टिकोनातून जर धावा या षटकामध्ये बनल्या तर जय ताडोबा कळम संघ पूर्णपणे मॅचला खुली करेल. यावेळेस ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. जबरदस्त फटका आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ प्लेन चा हा चेंडू टाकण्यात आला होता आणि त्याच्यावरती कडवा प्रहार. बॉल सीमा पार षटकार. या सामन्याचं प्रतिबिंब असणार हे षटक होतं आणि आता पहिल्याच बॉलवरती गोलंदाज तेजस सुद्धा स्वागत केलंय. आणखीन एक बॉल जाईल त्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतायत. वाइल्ड जज अँड टेकन. फलंदाज बाद. धक्का लागेल टीम जय ताडोबा कळम संघाला. पहिला फलंदाज झाला बाद. पहिला धक्का लागला धीरजच्या स्वरूपात आणि आता संघाची धाबत संख्या धबलकामध्ये 28 असताना पहिला विकेटचं पतन झालंय जय ताडोबा कळम संघाचा. द्वितीय सत्रामध्ये आपण आहोत जिथे 18 चेंडूमध्ये 24 धाबांची गरज होती. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे चेंडू शिल्लक आहे 16 आणि विजयासाठी 18 धाबांची गरज आहे.
शेवटपर्यंत सामना तुम्हाला चांगला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव गेली कित्येक वर्ष या संघाने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय. तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जय ताडोबा कळंब संघ, त्याला फाईट करत असताना कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आहे. 16 बॉल 18 धावांची गरज. गोलंदाज तेजस राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो लाईन चांगली आहे. अष्टरक्षक बीट झालेत मनीष. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चिकी सिंगल लेग बाईच्या रूपानं मिळते. रोशन धुळे सोबली टीमचा हिटमॅन याचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. अमोल धुळे असतील, आपले मनपूर्वक स्वागत. पोला शेट बॉईजचे ते पॅकर्स आहेत आणि खऱ्या अर्थाने युवा उद्योजक सुद्धा आहेत. सातत्याने जेव्हा जेव्हा जोबिली संघ ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये खेळत असतो तेव्हा तेव्हा संघाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणारे आमचे बंधुतुल्य मित्र अमोलजी धुळे. हो या ठिकाणी आणखीन एक चांगला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आहे. शतरक्षक जज करतायत. फलंदाज होईल बाद, परतावा लागेल. धीरज नंतर मोठा धक्का लागेल पंकजच्या स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. वरती लागणारा धक्का क्रमांक दुसरा आपण पाहिला, कारण या मॅचमध्ये आपण पाहतो 45 धावा तीनही मॅचमध्ये बनल्या गेलेल्या आहेत. हा योगायोग आहे या स्पर्धेचा. आणि आता 46 धावांचा पाठलाग करत असताना धावा चेस होतील की डिफेंड होतील याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये. जर गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज चमकला ना तर इथून रोहन कमबॅक करेल. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव ज्यांनी बरीच वर्ष या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो आता समोर न्यू बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्नील बनसोडे हो यावेळी सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलंय. अगदी आपण पाहतो जणू काही बॉलर आणि इक्वेशन आणि आता सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न स्वप्नील बनसोडेने केलेला आहे. आणि आता मिळतील 2 धावा. संघाची धाबत संख्या रफलकावती आहे 31. 31 धावा आहेत. विजयासाठी 46चं लक्ष आहे. म्हणजे येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 15 धावांची गरज. 13 बॉल 15 धावांची गरज. आमदार चषकाचे सहआयोजक सचिन अनंता धुळे यांचे मनपूर्वक स्वागत आहे. 13 बॉल आणि 15 धावांची गरज. हो या ठिकाणी ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉट्स कुवार लेगला चेंडू अडवण्याचा या ठिकाणी चांगला प्रयत्न केलेला आहे. 1च धाव मिळेल. शेवटपर्यंत सामना जाईल, कारण मगाशीच तुषार शिंदे सरांनी उल्लेख केला जहा प्रेडिक्शन फेल वहा क्रिकेट का खेल. आणि आता या मॅचमध्ये सुद्धा तसंच पाहायला मिळणार आहे. येणारे 12 बॉल विजयासाठी गरज असणारे ती 14 धावांची. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय आणि तोपर्यंत ऐकूया हेमंतजी चतुरे साहेब यांचा नेहमीच संस्थेला एक मदतीचा हात असतो, सहकार्य असतं. विंदांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही विंदांची कविता आहे आणि नेहमीच दातृत्वाचा हात या ठिकाणी हेमंतजी चतुरे साहेबांचा या मंडळावरती राहिला आहे. आणि या ठिकाणी विशेष सन्मान आपण करतोय. सन्मान्य श्रीमान हेमंतजी चतुरे साहेब, माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. साहेबांना विनंती आपण या. आपला विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व अतिशय चांगलं ज्यांचं आहे ते सन्मान्य श्रीमान हेमंतजी चतुरे साहेब, माजी नगरसेवक आणि साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आयोजन कमिटीतील पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून साहेबांचा विशेष सन्मान
आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतो. टाळ्या वाजवा साहेबांसाठी सर्वांना विनंती आहे. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य या संस्थेवरती साहेबांचं विशेष प्रेम आहे आणि या संस्थेला अतिशय भरभरून दातृत्व नेहमीच साहेबांच्या माध्यमातून मिळालं आहे. साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान हेमंतजी चतुरे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. माजी नगरसेवक कुलगाव बदलापूर नगर परिषद आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. बारा बॉल आणि आता 14 धावांची गरज या मॅचमध्ये आपण जाणार आहोत. दर्जेदार लढत आपण पाहतो. दोन्ही बाजूनी मात्र आपण पाहिलं तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एका बाजूला टीम कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव, दुसऱ्या बाजूला टीम जय ताडोबा कळम. आणि आता आपण पाहतोय सामना शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही आहे, शेवटची धाव जोपर्यंत बनत नाही आहे ना, तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज मिलिंद थोरवेचं. बॉल चाललाय सीमा पार. जितकं जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू छूम अंतर. षटकार. ची गरज होती 12 चेंडूमध्ये आणि आता पहिल्याच बॉलवरती समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न टीम जय ताडोबा कळम संघाने केलेला आहे. का बॅटिंग करतायत. अगदी आपण पाहतो सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. म्हटलं जाताना सुरुवात तुमची चांगली असेल तर शेवटसुद्धा चांगलाच होतो आणि आता तसा प्रयत्न जय ताडोबा कळम संघाने केलेला आहे. हो आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूर्णपणे या मॅचवरती पकड मजबूत करत असताना जय ताडोबा कळम संघाचा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकर बॅट्समन स्वप्नील बनसोडेच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. कसं 14 धावांचं इक्वेशन. हॅलो, यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला शपळून खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय. स्कोर आर लेवल. फक्त आणि फक्त एका धावेची या ठिकाणी आता गरज असणार आहे विजयासाठी. ती जय ताडोबा कळम संघाला आहे. आणखीन एक मोठा सामना. एका बाजूला पिंपळोली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान जोबेली संघ. वाईट बॉल आणि आता अतिरिक्त धावेने हा सामना जिंकला आहे. तो जय ताडोबा कळम संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम कापरी सिद्धी पालेगाव. हार्ड लक मनीष कोलेकर अँड ऑल टीम. थँक्यू. सन्माननीय महेंद्रजी धुळे साहेब, आपल्या विनंती आयोजकांच्या वतीने आपण मंचावरती यायचे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे जे संचालक आहेत सन्माननीय महेंद्रजी धुळे साहेब, आपल्या विनंती आपण मंचावरती यायचे. ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. सन्माननीय महेंद्रजी आपण या मंचावरती. आणि या ठिकाणी कापरी सिद्धी पालेगाव संघाला प्रशस्तीपत्रक दिलं जाईल. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्यासाठी प्रशस्तीपत्रक असणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचची देखील घोषणा सन्माननीय माडे सर करतील. जय ताडोबा कळम संघा ठिकाणी विजय झालेल्या विजय संघाचं प्रथमतः अभिनंदन. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी धाबा बनवत असताना आपण पाहतोय 15 धाबांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता गोलंदाजी करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 1 विकेट ज्यांनी मिळवली आहे असा ऑलराऊंडर खेळाडू पंकज बधे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पंकज बधे मॅन ऑफ द मॅच आहेत. तर विनंती आपण यायचे आणि सन्माननीय श्रीमान हेमंतजी चतुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. साहेबांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत साहेबांच्या शुभ हस्ते.